साहित्यकल्पमध्ये आपलं स्वागत आहे. घेऊन आलीये अनकंडिशनल लव, प्रेमाची नवी सुरुवातचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतीये अनकंडिशनल लव भाग 11. आर्यश विचारात हरवलेला. नाही म्हटलं तरी अनेकदा केळकरांच्या घरात परकेपणाची जाणीव वाटत असलेल्या त्याला आपण खरेखुरे या घरचे वारस नाही आहोत याचं वाईट वाटत असायचं. अर्थात ती जाणीव न जान्हवी कधी त्याला द्यायची ना कार्तिक, नाही क्षितिजने कधी त्याला तसं वागवलं होतं. हे होतं की त्याचं मन त्याला खात राहायचं. एखाद्या प्रसंगात त्याला चुकून जरी जाणवलं की त्याला डावललं गेलंय की मग ती भावना वाढीस लागायची. पण तसं कधी घडत नव्हतं हे तो जाणत होता, कारण जान्हवीचा स्वभावही याला कारणीभूत होता हे त्याला माहिती होतं. पण आज मात्र त्याच्यासमोर एक वेगळंच प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं. नाही म्हणावं तरी प्रॉब्लेम आणि हो म्हणावं तरीही. याच द्विधा मनस्थितीत असलेला तो इच्छित निर्णयावर येत नव्हता. इतका वेळ त्याला लागतोय पाहून कबीर त्याला अखेर म्हणाला, तू काय एवढा विचार करतो आहेस? तसंही ते लोक स्वार्थी आहेत. पाहिलंस ना, त्या कार्तिकने क्षितिजला तिकडचा प्लान दिला आणि तुला इथं ठेवलं, कारण शेवटी तोच त्याचा मुलगा आहे हे विसरू नकोस. ते अगदी तुला सगळं त्याच्या बरोबरीने देत असल्याचं नाटक करत असले तरीही ते तसं कधीही करणार नाहीत. यामध्ये सुद्धा त्यांचा काहीतरी स्वार्थ असणार. हे कळाल्यावर तरी तू शहाणा होणार आहेस का? पण तुम्ही काहीतरी गडबड केली होती कंपनीत. असं असेल तर कोणीही तेच करेल ना जे डॅडनी केलं. ओ, त्याने असं सांगितलं आहे तुला? तर ते खरं नाहीये. मीही कार्तिक इतकाच अधिकारी होतो त्या कंपनीत. माझे बाबा सुद्धा राबले होते, पण या लोकांनी फक्त स्वतःकडे अधिकार घेतले होते सगळे. आणि सांग ना, चूक कोणाकडून होत नाही. एक चूक काय झाली तर लगेच मला कामावरून काढून टाकलं. मला आणि माझ्या बायकोला वेगळंच करून टाकलं, जसं काही मी यांचं रक्तच नव्हतं. म्हणून वागलो होतो मी असं. हे असं उद्या तुझ्या बाबतीत घडेल ना, तेव्हा कळेल तुला. असे आपलेच कोणी आपल्याशी वागल्यावर काय वाटतं? विचार कर, मी त्याचा सख्खा चुलत भाऊ होतो आणि तरीही त्याने मला डिच्चू दिला. मग तू तर कोण कुठला आहेस? तो विचारही करणार नाही. त्यापेक्षा आधीच शहाणा झालास तर हातात आहे ते जाणार नाही आणि आता चाललंय तसंच चालू राहील. बोल मग, आहे मंजूर? असं असेल तर मला पुढे जाऊन कोणी असं वागवणार असेल तर मला अजिबात चालणार नाहीये. पण यातलं एकही घडलं नाही तर काय? असं घडलं नाही तर नाव बदलेन मी. असंच होईल बघच तू. एखादी चूक कर जाणून बुजून, मग कळेल कार्तिक आणि शिरीष केळकरांचा तुझ्यावरचा रोख कसा बदलेल. कबीरच्या बोलण्यावर हरवलेल्या आर्यशला पाहून त्याला पटत असल्याची जाणीव कबीरला झाली. तसं त्याने पुन्हा विचारलं, मग काय करशील ना हे काम? कबीरने विचारलं तसा आर्यश मोठ्याने उपहासात्मक हसला. तसाही काही पर्याय ठेवलाय तुम्ही माझ्यासमोर. ठीक आहे, पण काय करायचं काय आहे नेमकं मला? त्याने वैतागून सुस्कारा सोडत विचारलं. आता जातोस तसंच ऑफिसमध्ये जायचंय, सगळं शिकून घ्यायचं. एकदा का सायनिंगचे अधिकार तुला आले की मग सांगतो मी काय करायचं. ओके, ठीक आहे, पण आता झालं असेल तर मी निघतो. 1 मिनिट, असं जाता येणार नाहीये तुला. रवीचा हात आडवा आलेला आणि कबीरचा सोबतच आवाज. म्हणजे आधी या बॉन्डवर सही कर, मग जाऊ शकतोस तू. हा कसला बॉन्ड आहे? यात आपल्यात झालेला करार आहे. काही अटी सुद्धा आहेत यात, आणि यातल्या अटी तू मोडल्यास तर तू सुटशील असं नाहीये. आपल्यात जे आत्तापर्यंत झाले ते सगळं कार्तिक केळकर समोर आलेलं असेल, कारण माझा आता कोणावरही विश्वास नाहीये.
तू माझं काम मध्येच सोडलं नाही तर काही वेगळाच गेम खेळलास तर मी तर अडकेन ना. सो मी गेलो तर तूही गेलास, हे साधं गणित आहे, हे लक्षात ठेव. ठीक आहे, पहिल्या मला वाचाव्या लागतील काय अटी आहेत. ठीक आहे, जशी तुझी मर्जी. कबीरने म्हणत रवीच्या कर्वे त्याच्या हातात ते बॉन्डचे पेपर दिले. हा बॉन्ड करतो आहे म्हणजे जाणून बुजून त्याला अडकवण्यासाठी हे आर्यशला चांगलंच लक्षात येत होतं. तो अटी वाचू लागलेला. त्यात सरळ सरळ लिहिलेलं की तो कबीरला फसवू शकत नाही. तसा प्रयत्नही त्याने करायचा नाहीये. त्याच्यावर उलटा गेम करायचा नाही तर कार्तिकला आधीच कळवण्यात येईल. जे काही या कंपनीतून मिळणार आहे त्यात तो कबीर स्वतःही अर्धा मालक असेल. म्हणजे काम आर्यश करेल आणि त्यात निम्म्याने हिस्सेदार कबीर सुद्धा असेल. आणि सगळं काम त्याला हवं तसं व्यवस्थित पार पडलं तर तो आर्यशला आपल्या मुलाची जागा देणार होता. आर्यशला कुठेतरी सगळंच काळबैरं वाटत होतं. जो माणूस आधीपासून असलं प्लॅनिंग करू शकतो तो किती पोहोचलेला असेल हे सरळ होतं. पण आता नाही म्हणायलाही त्याने काही पर्यायही ठेवला नव्हता. विकी, तू जरा बाहेर जाऊन थांबतोस प्लीज? मी आलोच. ओके सर. तो आर्यशने आदेश देताच निघून गेला. आय नीड पेन. तो निघून जाताच आर्यशने हात समोर करत पेन मागितला आणि पुढच्या क्षणाला त्याच्या हातात पेन आला. त्याने साईन केली आणि ते कागदपत्र रवीकडे दिलं. पण मला एक प्रश्न आहे. हा विकी याचं काय? हा जर का जाऊन डॅडला सांगेल तर माझं काम तर तसंही आधीच होऊन जाईल, कारण तो माझा विश्वासू जरी आहे तरी. आर्यश विचारत होता. एवढ्यात आम्हाला माहिती आहे. डोंट वरी, हा विकी सुद्धा आमचाच माणूस आहे. त्याचं लक्ष सुद्धा तुझ्यावर असणार आहे. तू काय करतोस काय नाही हे सगळं आम्हाला समजत राहील. शिवाय तो नेहमी तुझ्यासोबत असेल. सो असं समजू नकोस की तू तुला हवं तसं करायला मोकळा आहेस. गॉट इट? ओके, म्हणजे माझ्यावर वॉचसुद्धा ठेवताय तर तुम्ही. व्हेरी गुड. हो ऑफकोर्स, वॉच तर ठेवावाच लागेल ना. आणि तो आतापासून नाहीये, तेव्हापासून आहे जेव्हापासून तू केळकरांच्या घरात गेला होतास. कारण तू विसरत असशील तर सांगतो, विश्वास तर पानिपतच्या लढाईतच गेलाय नाही का? कबीर आत्ताही कुच्चित हसला. म्हणजे सोबत आणखी किती असे लोक आहेत जे माझ्यावर वॉच ठेवून आहेत? आर्यशने अखेर प्रश्न केला. हे ते तुला तसं आधीच सांगू का आम्ही? पण हो, एक सांगायचं विसरलंच. उद्यापासून तुझा बॉडीगार्ड धीरजलाही हटवून आम्ही सांगतो तोच ठेवावा लागेल. उद्या तो माणूस पाठवून देतो. पण धीरज इज बेस्ट. तो बेस्ट आहे पण कार्तिकचा चमचा आहे, समजलं? पण डॅडनी त्याला स्वतः ठेवलंय. मी त्याला बदला असं कसं सांगू शकतो? तुला सांगावं लागेल, त्याला इलाज नाही. काहीतरी कारण सांगून दे. कबीरने म्हणताच आर्यशच्या चेहऱ्यावरून टेन्शनमध्ये येऊन हात फिरवला, कारण त्याचं काही चालतच नव्हतं. ओके, पाहतो मी, येतो म्हणत आर्यश बाहेर पडला. तो जरा चिंतित होतच. रूममधून बाहेर पडताच असिस्टंट आणि बॉडीगार्डला काहीच न बोलता तो डायरेक्ट कारकडे निघाला. झपाझप पावले टाकत त्याच्या कारमध्ये येऊन बसला आणि आपल्याच या फसलेल्या परिस्थितीवर आता त्याला आणखीनच चीड येऊ लागलेली. आधीचं बरं होतं. त्याला जरी माहिती होतं तो कार्तिक केळकर यांचा मुलगा नाहीये, पण ॲटलिस्ट सगळे हक्क तर त्याला न सांगता मिळत होते. आता ही उधारीची जिंदगी त्याला कठीण वाटत होती. त्यात असं सतत कोणाच्या तरी वॉचखाली राहणं तर प्रचंड टेन्शन आणणारं होतं. त्यात कोणाला काही ठरवूनही बोलू शकत नव्हता तो, ना कार्तिकला ना क्षितिजला. हे लोक सतत त्याच्यावर वॉच ठेवणार होते. आता श्वास सुद्धा त्यांच्याच परवानगीने घ्यावा लागेल असं काहीसं दिसत होतं. सर, कुठं घ्यायची कार? ऑफिसला की घरी? कारमध्ये येताच असिस्टंट विकी म्हणाला आणि तो विचारात हरवलेला भानावर आला. धीरज एव्हाना पुढे कारमध्ये जाऊन बसलेला. आता सध्या घरीच घे, थोडा थकलोय.
काचेतून बाहेर पाहत निराश झालेला तो शांतपणे म्हणाला आणि कार रोडवर धावू लागली. बाहेर आता अंधार होऊ लागलेला आणि पहिल्यांदा आपल्या आहे त्या आयुष्याचा आर्यशला राग येऊ लागलेला. कारण बेकार फसलेला होता तो. ही अस्वस्थता त्याला प्रचंड ताण देऊन गेली होती. आपण कोणाचा मोहरा आहोत हीच गोष्ट त्याला फारच त्रासदायक होत होती. आणि कार्तिक आणि जान्हवीला फसवावं असं काही त्याला मनापासून वाटत नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी क्षितिजला जरा उशिरात जाग आलेली. आज खरं तर रविवार होता. 9 वाजले असावेत. गोळी घेतल्यामुळं आता त्याला जरा बरं वाटत होतं. पण एकाएकी सकाळीच त्याचा मोबाईल रिंग होऊ लागला. क्षितिजने उठून पाहिलं तर बॉडीगार्ड धीरजचा कॉल येत होता. धीरजचा फोन सकाळी येतोय पाहून त्यालाही आश्चर्य वाटलं. आधी तो क्षितिज सोबत असायचा आणि त्याच्या अगदी प्रामाणिक वागण्यामुळे त्याचा चाहता झालेला. क्षणाचाही विलंब न करता क्षितिज तसाच फोन कॉल उचलून बाहेर आला. हा बोल ना धीरज. काय रे, बरा आहेस ना? आज सकाळी तुला माझी आठवण कशी झाली? हो, तुम्ही कसे आहात सर? मी मस्त. तू बोल, तू कसा काय फोन केलायस मला? काय रे, तुला डॅडनी तर आर्यश सोबत काम दिलंय ना? हो, पण काय रे, सुट्टी हवी आहे का? मी सांगू का डॅडना तसं? नाही, मी वेगळंच बोलायला फोन केलाय तुम्हाला. काय मग, बोल ना. क्षितिज सर, आर्यश सरांनी मला आज अचानक काढलंय कामावरून. धीरजचा आवाज थोडा नरमलेलाच होता जो क्षितिजलाही जाणवला. काय? पण का? तू डॅडशी बोललास का? नाही, मला सरळ घरी पाठवलंय त्यांनी. कार्तिक सरांशीही बोलू नाही दिलं. माझं काय चुकलंय मलाच कळत नाहीये सर. जडावलेला त्याचा आवाज पाहून क्षितिजचं हृदय विदीर्ण झालं. अरे, तू काळजी करू नकोस, मी बोलतो आर्यश सोबत, ओके? नाही सर, मी आता नाही काम करणार तिथे. बस तुम्हाला एकदा सांगावं म्हणून मी फोन करून बोललो. मी पाहतोय दुसरीकडे जॉब. कार्तिक सरांनाही काही बोलू नका. असो, चला ठेवतोय मी. धीरज, अरे थांब. तो त्याला आवाज देत होता तोपर्यंत समोरून फोन कॉल कट झालेला. असं काही झालंय त्याच्यासोबत पाहून क्षितिजच्याही मनाला वाईट वाटलेलं. आता या आर्यशला काय झालंय? त्याच्याशी बोलावं म्हणून लागलीच त्याने त्याला फोन लावला, पण आता त्याचा नंबर बिझी येत होता. आजचा पार्ट इथंच संपलाय. क्षितिजला धीरजचा अचानक कॉल येणं क्षितिजच्या मनात अर्थात संशय निर्माण करणारच असेल. एवढा मोठ्या प्लॅन अंतर्गत आर्यशला त्यांच्या घरात पाठवलंय कबीरनं. ही गोष्ट क्षितिजला समजू शकेल का? बघूया पुढच्या भागामध्ये काय होतंय. त्यासाठी ऐकत रहा अनकंडिशनल लव्ह. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.